नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशन 2024च्या अनुषंगाने आज 14 ऑगस्ट 2024 आज अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे आणि या अंतिम यादीच्या नंतर ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेची माहिती घेऊन आज मी आपल्यासमोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तर आता ही ॲडमिशन प्रक्रिया ही 2 टप्प्यात होणार आहे। प्रथम रिजनल कोटा, दुसरा आहे स्टेट कोटा। आता रिजनल कोट्याची ॲडमिशन प्रक्रियेचे जे ऑप्शन फिलिंग आहे तर ही आपल्याला 15 ऑगस्ट पूर्वी करायची आहे किंवा 15 ऑगस्टला करायची आहे। मग आता ऑप्शन फिलिंग काय करायची आहे? आता कारण प्रत्येक विभाग रिजनमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये हे एकच कॉलेज आहे जवळपास, फक्त जे मराठवाडा विभाग आहे तर त्यामध्येच 2 कॉलेज आहेत। मग त्याच ठिकाणी ऑप्शन फिलिंग करायची का? मग आपण किंवा इतर विभागातल्या विद्यार्थ्यांनी ती करायची नाही का? तर तसं नाही मित्रांनो, प्रत्येकाला ऑप्शन फिलिंग करावी लागणार आहे ज्यांना या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला, कारण आपण पहिल्यांदा जे केलेलं आहे तर ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे। रजिस्ट्रेशन केलेलं आहे याचाच अर्थ आपण प्रक्रियेत भाग घेतलाच असं नाही, तर ज्यावेळेस आपण ऑप्शन फिलिंग करणार आहोत त्याच वेळेस आपला विचार होणार आहे। त्यामुळे आपल्याला एकच ऑप्शन जरी द्यायचं असेल कॉलेजसाठी तरी ऑप्शन फिलिंग, म्हणजे उदाहरणार्थ मुंबईचे विद्यार्थी आहेत किंवा एखादा रत्नागिरीचा विद्यार्थी आहे तर त्याच्यासाठी एकच कॉलेजचं ऑप्शन असणार आहे, मुंबई वेटरनरी कॉलेज, किंवा एखादा गडचिरोलीचा विद्यार्थी आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एकच कॉलेजचं ऑप्शन असणार आहे, ते म्हणजे नागपूर वेटरनरी कॉलेज। परंतु तो जर परभणीचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी 2 ऑप्शन असू शकतात, एक परभणी वेटरनरी कॉलेज, दुसरं आहे उदगीर वेटरनरी कॉलेज। त्यामुळे या ठिकाणीच ऑप्शन फिलिंग, परंतु ऑप्शन फिलिंग केल्याशिवाय आपला त्या राऊंडला विचार होणार नाही, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। त्यामुळे ऑप्शन फिलिंग मस्ट आहे। जरीही त्यांना त्या प्रक्रियेमध्ये एकच कॉलेज द्यायचं असलं तरीही त्यांनी ऑप्शन फिलिंग करणं गरजेचं आहे, तेव्हाच त्यांचा त्या राऊंडसाठी विचार होईल, अन्यथा होणार नाही। ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि हीच एक महत्त्वाची काळजी या प्रिफरन्स फॉर्म किंवा ऑप्शन फॉर्म भरत असताना घ्यायची आहे। त्यानंतर दुसरं, ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर, ऑप्शन फॉर्म भरल्याच्यानंतर 19 तारखेला ज्या ऑप्शन फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत तर त्या पात्र विद्यार्थ्यांची एक मेरिट यादी लागणार आहे आणि ती अंतिम सिलेक्टेड विद्यार्थ्यांची, पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी असणार आहे। आणि त्या यादीत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्राप्त मिळालेले आहेत तर त्यांनी 23 ऑगस्ट पूर्वी त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचे आहेत। त्याबाबतचा मेसेज त्यांना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल ID वर व मोबाईलवर येऊन येईल व त्यानंतर त्यांनी अलॉटमेंट लेटर प्रिंटआउट करायचं आहे आणि आवश्यक ते डॉक्युमेंट्स घेऊन आवश्यक ती फीसचा भरणा करून त्या कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन घेतलंच नाही तर मग काय, तर जर त्या विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतलं नाही तर म्हणजे ती जागा रिक्त राहणार, तर ती रिक्त झालेली जागा काय करणार, तर ती वेटिंगच्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना ती मिळणार आणि वेटिंग लिस्टची यादी कधी लागणार, तर ती 26 तारखेला यादी प्रसिद्ध होईल आणि त्या मुलांनी 30 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिफरन्स फॉर्म, तर प्रिफरन्स फॉर्म नंतर जे कॉलेज अलॉटमेंट होणार आहे किंवा पहिल्या प्रिफरन्सचे कॉलेज घेतल्या, आपण जे कॉलेजचे प्रिफरन्स देणार आहेत, समजा हे चॉईसेस फक्त मराठवाडा विभागासाठी आहेत आणि त्या मराठवाडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत की जर आपल्याला पहिल्या प्रिफरन्सचं कॉलेज मिळालं, जर तुम्ही लातूर कॉलेजचं, आपलं परभणी कॉलेजचा प्रिफरन्स दिला, तुम्हाला परभणी कॉलेज मिळालं तर तुमचा पुढच्या राऊंडला विचार होणार नाही किंवा सेकंड राऊंडला आपला विचार होणार नाही, तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार, अन्यथा तुम्ही या ॲडमिशन प्रक्रियेतून बाहेर पडणार। या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, मी मुद्दाम सांगतो आणखी रिपीट करतो, जर तुम्हाला जे कॉलेज मिळालं किंवा तुम्ही ज्या कॉलेजला प्रिफरन्स दिला ते कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्ही जर त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं नाही तर आपण त्या ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडणार। याचा अर्थ असा की इतर विभागातल्या, मराठवाडा विभाग सोडून इतर विभागातल्या विद्यार्थ्यांनी जर त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं आणि त्यांनी ते ॲडमिशन नाही घेतलं तर ते डायरेक्टली या प्रक्रियेतून बाहेर पडतील, परंतु ते रिजन कोट्यातून बाहेर पडतील। याचा अर्थ काय, तर ते स्टेट कोट्यामध्ये परत पार्टिसिपेट होऊ शकतात, परंतु स्टेट कोट्यामध्ये मात्र त्यांना त्यांच्या रिजनमध्ये ॲडमिशन घेता येत नाही। आपल्याला माहीत आहे, समजा एखाद्या परभणीचा विद्यार्थी आहे, परभणीच्या विद्यार्थ्यांनी पहिला प्रिफरन्सचं कॉलेज परभणी दिलं, परभणी कॉलेजला त्याला ॲडमिशनही मिळालं आणि त्यांनी ते ॲडमिशन घेतलं नाही, मग अशा वेळेस तो ॲडमिशन प्रक्रियेतून बाहेर पडला, परंतु तो रिजन कोट्यासाठी बाहेर पडला। स्टेट कोट्यासाठी मात्र तो परत ॲप्लिकेशन किंवा प्रिफरन्स फॉर्म भरून देऊ शकतो, परंतु त्यावेळेस मात्र त्याला परभणी आणि उदगीरचं कॉलेज सोडून इतर कॉलेजसाठी त्याला त्यासाठी इलिजिबल होता येईल। ही एक गोष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। तसेच जर एखाद्या विद्यार्थ्याने, मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर तुम्ही अलॉटमेंट लेटर घेऊन गेलात, कॉलेजवर गेलात
आणि तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, परंतु तुम्ही एखादं सर्टिफिकेट, समजा तुम्ही SCBCचं सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि SCBCचं सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर किंवा EWS प्रमाणपत्र आपल्याला व्हॅलिड नाही किंवा काही गोष्टीमुळे आपण ते अपात्र झालात, तर अशा वेळेस आपण त्या राऊंडला पात्र होणार नाहीत. परंतु आपल्याला पुढच्या राऊंडला मात्र आपला अजून पुन्हा विचार केला जाऊ शकतो, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची पाहिजे. एकदा जर आपण ॲडमिशन घेतलं, स्टेट कोट्यातून घेऊ की रिजनल कोट्यातून घेऊ, आपल्याला ॲडमिशन घेतल्यानंतर आपण पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला कोटा बदलून घेता येणार नाही. म्हणजे आपण स्टेट कोट्यातून घेतला, आता मला रिजनल कोट्यातून ॲडमिशन घ्यायचे असं म्हणता येणार नाही, किंवा मला आता परभणीच्या कॉलेजला घेतलं परंतु मला आता पुढच्या राऊंडला स्टेट कोट्यातून मुंबईच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असं करता येणार नाही. एकदा ॲडमिशन घेतलं की आपण या प्रक्रियेतून बाहेर पडतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला ही झाली प्रक्रिया. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे असेल तर या ठिकाणी एक वेटिंग लिस्टची एक तरतूद आहे. सहसा मेडिकल इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये वेटिंग नसतो. म्हणजे पहिल्या राऊंडला जर ॲडमिशन झालं ना तर लगेच दुसरा राऊंड होत असतो, परंतु या ठिकाणी एक वेटिंग लिस्टची एक तरतूद आहे. वेटिंग लिस्टची तरतूद काय आहे तर एखाद्यानं आपल्याला पहिल्या राऊंडला आपण ॲडमिशन, पहिल्या राऊंड म्हणजे किंवा पहिल्या यादीमध्ये आपला नंबर लागला, त्या नंबर लागलेल्या यादीमधून जर एखाद्याने ॲडमिशनच घेतलं नाही किंवा सपोज एका कॉलेजमधल्या 50 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थ्यांपैकी 10 पोरांनी ॲडमिशन घेतलं किंवा 10 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं, 40 जागा रिक्त राहिल्या, तर त्या 40 जागा ज्या कॅटेगरीच्या रिक्त झाल्या तर त्या कॅटेगरीच्या वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधून ॲडमिशन दिलं जातं. मग आपल्याला प्रश्न पडला असेल की मग सेकंड राऊंड कशासाठी? जर पहिल्याच राऊंडला ॲडमिशन झाले त्यानंतर वेटिंग यादी लागायली, मग सेकंड राऊंडचा अर्थ उरतो कुठे? तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक आपल्याला लक्षात घ्या की ज्या पहिल्या राऊंडमध्ये एखाद्याने ॲडमिशन घेतल्याच्या नंतर जर राऊंड काही जागा रिक्त राहिल्या किंवा पहिल्या ॲडमिशन घेऊन वेटिंग यादीमधल्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली नाही तर ज्या जागा रिक्त राहतात तर त्या जागा सेकंड राऊंडमध्ये फिलअप केल्या जातात. तसेच कन्व्हर्टेड जागा कोणत्या कन्व्हर्जन असतात तर समजा महिलांच्या जागा एखाद्या स्पेशल SCBCच्या असो किंवा महिला OBC असो, तर OBCच्या महिला जर तेवढ्या जाग्यापुरत्या महिला जर त्यावेळेस ॲडमिशन घेतल्या नाहीत तर त्या जागा त्या पुरुषांसाठी कन्व्हर्ट केल्या जातात. त्यानंतर असंच जर समांतर आरक्षणाच्या जागा असतात, उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त असो किंवा तुमच्या ॲग्रिकल्चरिस्ट असो, माजी सैनिक असो, स्वातंत्र्य सैनिक असो, या ज्या समांतर आरक्षण असतात तर या जागा रिक्त राहिल्या तर त्या जागा कन्व्हर्ट केल्या जातात आणि या कन्व्हर्ट केलेल्या जागेतूनच मग ह्या सेकंड राऊंडची ॲडमिशन प्रक्रिया होत असते. मग सेकंड राऊंडची ॲडमिशन प्रक्रिया झाल्याच्या नंतर स्टेट कोठ्या ॲडमिशन सुरू होतं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या विभागात एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, उदाहरणार्थ एखादा नागपूरचा विद्यार्थी आहे परंतु त्याला वेटरनरी कॉलेज मुंबईला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी स्टेट रिजनल कोठ्यामध्ये प्रिफरन्स फॉर्म भरून दिले आणि त्यांचा नंबर लागला आणि त्याने जर त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही, तर तो स्टेट कोठ्यामध्ये परत क्वालिफाय होऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी जर त्यांनी ॲडमिशन घेतलं तर मात्र तो त्या ॲडमिशन प्रक्रियेतून बाहेर पडतो. मग आपल्याला एखाद्या विशिष्ट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तो कॉलेजचा विचार करूनच आपण प्रिफरन्स फॉर्म भरले पाहिजेत, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडच्या या ॲडमिशन प्रक्रियेच्या अनुषंगाने किंवा प्रिफरन्स फॉर्मच्या संदर्भात मी ही एक महत्त्वाची अपडेट आपल्याला सांगायला आलो होतो. आता जर आपल्याला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.